मी माझ्या वतीनं म्हणजे प्रकाश सोळंके ह्या व्यक्तीतर्फे एक 10 लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी आहे. जी काही एक दुर्दैवी घटना 2 दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये घडली, तिथं आत्ताच मी भेट देऊन आलो. आम्ही मस्साजोग येथील सरपंच संतोषजी देशमुख यांचा या ठिकाणी खून करण्यात आला, त्यांना मारण्यात आलं आणि अतिशय किरकोळ प्रकरणातून हे सगळं घडलं. गेल्या 15 वर्षापासून ते मस्साजोग तालुका केज या गावचे सरपंच होते आणि अतिशय गावच्यासाठी पूर्ण विकासाच्या बाबतीत योगदान करणारा कार्यकर्ता. अनेक पारितोषिक त्यांच्या ग्रामपंचायतला मिळालेली आहेत आणि गेल्या 15 वर्षापासून सातत्यानं गावच्या सरपंच पदाची जबाबदारी गावकऱ्यांनी त्यांच्यावरती दिलेली आहे. आणि जे काही आता सध्या बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकारचे दहशतीचं वातावरण आहे, त्या वातावरणाचा बळी ह्या संतोष देशमुखांच्या रूपानं या ठिकाणी हा प्रकार घडला. त्यांना अतिशय हाल करून मारण्यात आले. म्हणजे आपण पूर्वी इतिहासात ऐकलंय की औरंगजेबने संभाजी महाराजांना कसं मारलं, तसं हाल ते फोटो अक्षरशः बघवत नाही, इतका घाणेरड्या पद्धतीनं त्यांचा अतिशय माणुसकीला लाजवेल अशा पद्धतीनं त्यांचा खून करण्यात आला. शरीरावर अनेक ठिकाणी जखमा त्यांना करण्यात आल्या आणि अपहरण केल्यापासून 2 ते 2.5 तासात त्यांचा मृतदेह एका ठिकाणी त्या ठिकाणी सापडला. आणि म्हणून ही घटना कुठंतरी अतिशय वेदना देणारी आहे. आणि त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती पाहिली तर म्हातारे आई वडील, एक भाऊ आणि भावाची आणि त्यांची मुलं, म्हणजे ह्यांना एक मुलगा आणि एक मुलगी 12वी मध्ये. अशा पद्धतीनं या हत्येमुळं ते कुटुंब उघड्यावरती पडलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण सर्वजण ज्याप्रमाणे माग आपल्या माजलगाव धरणामध्ये मोरे नावाचे व्यक्ती मृत्युमुखी पडली, आपण सर्वांनी एकत्रित येऊन ते कुटुंब सावरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी फार मोठा निधी आपण जमा केला आणि त्यांच्या कुटुंबियाकडे तो सुपूर्द केला. त्याच पद्धतीनं एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा एक तरुण कार्यकर्त्याला आज आपण मुकलेलो आहोत आणि त्याचं कुटुंब उघड्यावरती निश्चितपणानं पडणारे, मुलं बाळाच्या शिक्षणावर परिणाम होणारे, एकंदरीतच त्याच्या प्रपंचावर. आणि अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून परिसरामध्ये ते ओळखले जात होते. एका खंडणीच्या प्रकरणावरून, किरकोळ प्रकरणावरून त्यांना हे मृत्युमुखी त्यांचा खून झाला आणि ते आपल्यातून निघून गेले. या दृष्टिकोनातून मी सर्वांच्या समोर विनंती करतो की आपण सर्व मागे जसं पुढाकार घेऊन एक फार मोठा अभियान माजलगाव शहरामध्ये आपण उभा केलं आणि त्या अभियानाच्या माध्यमातून उमेशराव किती मदत दिली आपण शेवटी? 54 लाख रुपयाची निधी त्यांच्या कुटुंबाला दिली. आता हे आर्थिक निधी आपण देतोय, प्रयत्न करतोय, त्याच्यातून काही झालेलं नुकसान कधी भरून निघत नसतं, परंतु एक समाजाची संवेदना म्हणून आपणही अशा पद्धतीनं ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशा एका कुटुंबाच्या मागे जर आपण या पद्धतीने उभा राहिलो तर निश्चितपणानं एक सामाजिक संवेदना आपली जागृत आहे आणि आपण अशा पद्धतीनं एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आपण सर्वजण
त्याच्या पाठीशी कुटुंबाप्रमाणे उभा राहतोय ही भावना त्याच्यामधून व्यक्त व्हावी अशी माझी कल्पना आहे. मी सगळ्यांनाच या ठिकाणी विनंती करतो की आपण हे अभियान कशा पद्धतीनं चालवावं याच्याबद्दल काही सूचना असतील तर त्या कराव्यात आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे अभियान यशस्वी करावं अशी सर्वांना विनंती करतो आणि माझं 2 शब्दाचं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. मी माझ्या वतीनं म्हणजे प्रकाश सोळंके ह्या व्यक्तीतर्फे एक 10 लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी बातमीच्या स्वरूपात द्यावी. कारण आपण म्हणजे फक्त माजलगावच नाही तर इतरही ठिकाणी हे अभियान सुरू व्हावं. आपण आपल्या म्हणजे मतदारसंघात ग्रामीण भागातही करू. आपण प्रत्येकाला सांगू ग्रामपंचायतला याला. या ठिकाणी बऱ्याच वेळापासून चर्चा करतोय. आता स्वर्गीय संतोष देशमुख मदत निधी म्हणून आपण बँकेमध्ये खातं उघडायचंय आणि रेदासनी रवी कानडे पत्रकार संघापैकी एक भानुदासराव डक आणि अजून एखाद दुसरा अशी 5 जणांनी या 5 जणांच्या कमिटीच्या नावाने ते अकाउंट उघडं करायचं आणि ऑपरेशनचे अधिकार त्यांना द्यायचे आणि त्याच अकाउंटचं स्कॅनर तयार करून मदत फेरीच्या दिवशी हे करायचं असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. तर मी सर्व उपस्थितांचं मनापासून आभार मानतो आणि पुढच्या 8-10 दिवसामध्ये एक या आपण जो आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे एक चांगल्या प्रकारची अमाऊंट आणखीनही आपल्या मित्रांना संस्थांना विशेषतः ज्या देऊ शकतात अशा लोकांच्या पर्यंत अप्रोच होऊन आपण सर्वांनीच जास्तीत जास्त निधी कलेक्ट करून पुढच्या 8-10 दिवसामध्ये मसाजोगला जाऊन आपल्याला त्या कुटुंबियाच्या हवाली करायचं आहे. एवढंच या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आता साधारणतः 13,67,655 एक तास. तर आता हा उल्लेख बातमीमध्ये करता येईल इथल्या इथे एवढं. तर सगळ्यांनी मी सगळ्यांना